जे मानवाधिकार स्वीकारलं ते मानवाधिकाराची सुरुवात जगामध्ये फक्त भारतामध्ये सुरुवात झाली आणि त्याचा इतिहास या देशामध्ये आहे. आणि प्राचीन भारतामध्ये बुद्धांनी जी क्रांती केली होती त्या क्रांतीचे तत्त्व जे निर्माण झालेत, ज्याला 5 गोल्डन प्रिन्सिपल असं म्हणतात, समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय, हे जगाने स्वीकारले आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने त्यांच्या उद्देशपत्रिकेमध्ये टाकले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, आपलं जे धम्माचं काम आहे हे राष्ट्रव्यापी काम आहे आणि जगाचं बिल्डिंग या 4 तत्वावर करायचं आहे. हे 4 तत्व आता आपले जे विचारवंत आहे आपल्याला समजावून सांगतीलच. तो भाग इथे आपण राहू देऊ कारण वेळेचा अभाव आहे. मित्रांनो, या फुले शाहू आंबेडकर चळवळ म्हणजे नेमकं काय आणि धम्म म्हणजे नेमकं काय हे आपल्याला विचारवंत सांगतीलच. परंतु बाबासाहेबांच्या काही गोष्टी मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगणार आहोत वेळेच्या अभावी. बाबासाहेबांनी एक कलकत्त्याला पाक्षिक निघायचं महाबोधी सोसायटीचं, त्यामध्ये त्यांनी एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं टायटल होतं की बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन. बुद्धाच्या धम्माचं भविष्य काय राहील. सर, बुद्धाच्या धम्माचं भविष्य काय राहील आणि या देशामध्ये जर बुद्धिझम एस्टॅब्लिश करायचं असेल तर आपल्याला कुठल्या स्टेप घ्यावे लागतील. तर त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला 3 स्टेप घ्याव्या लागतील. त्यामध्ये पहिली स्टेप होती टू प्रोड्यूस ए बुद्धिस्ट बायबल, म्हणजे आपल्याला बायबलसारखा एक धार्मिक ग्रंथ पाहिजे. मग बाबासाहेबाला माहीत होतं की या देशामध्ये बुद्धिझम जवळ तर खूप मोठे महान ग्रंथ आहे ज्याला त्रिपिटक असं म्हणतात, परंतु बाबासाहेबांनी त्रिपिटकाला काउंटर करून सांगितलं की नाही, तरीही एक आपल्याला बायबलसारखा हातामध्ये वापरता येणारा ग्रंथ पाहिजे, मग जेणेकरून आपल्याला दुसऱ्याला देता आलं पाहिजे. ते काम बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत जिवंतपणे पूर्ण केलं. आणि दुसरी स्टेप सांगितली टू मेक अ चेंजेस इन द ऑर्गनायझेशन एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघास. आता दुसरं महान काम आहे, भिक्षूच्या ऑब्जेक्ट्समध्ये बदल केला पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतःच केला. बदल कसा केला? बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आणि सांगितलं की हे लोक प्रचार करतील बौद्ध धर्माच्या देशामध्ये. आणि तिसरी स्टेप सांगितले, ती तिसरी स्टेपचं काम जिंदा भगत सर करतात की जगाची पुनर्बांधणी बुद्धिझमच्या आधारावर करण्यासाठी जी विचारधारा पाहिजे, जे पोटेन्शियल पाहिजे, ते जिंदा भगत सर आज काम करतायत. टू प्रोड्यूस ए बुद्धिस्ट बायबल झालं, टू मेक चेंजेस इन द ऑर्गनायझेशन एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द भिक्षू संघात झालं, टू सेटअप ए वर्ल्ड बुद्धिस्ट मिशन. जगाच्या बुद्धिस्ट मिशनरीसोबत सुद्धा आपलं मिळालं पाहिजे, आपण त्यांच्याशी हितगुज करू शकलो पाहिजे, कारण त्यांना कळलं पाहिजे आपली समस्या, तरच या सगळ्या समस्याचं आपण समाधान करू शकू. मित्रांनो, बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला भाषण करताना एक गोष्ट सांगितली, मला ती खूप प्रभावित करते. बाबासाहेबांनी सांगितलं त्या भाषणामध्ये मिलिंद पन्न नावाच्या ग्रंथाचं उदाहरण दिलं, मिलिंद पन्न. आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, एक उदाहरण दिलं, भंते नागशेन आणि मिलिंदमधील तो प्रसंग आहे. भंते नागशेनला प्रश्न विचारला मिलिंद राजांनी की धम्माला ग्लानी काय येते. कुठलाही विचार, कुठलाही तत्वज्ञान याला ग्लानी काय येते, त्याचे 3 कारणं सांगितले. जर एखाद्या विचारधारेचे, एखाद्या धम्माचे जर प्रचारक अवेलेबल नसतील, उपस्थित नसतील, तर तो धम्म लोप पावतो. जर एखाद्या विचाराचे, एखाद्या तत्वज्ञानाचे, एखाद्या प्रिन्सिपलचे वादविवाद घालण्यास सक्षम लोक नसतील तरीही तो धम्म लोप पावतो. तिसरं कारण सांगितलं, जर एखादा विचार, एखादा तत्वज्ञान, एखादा धम्म खूपच अवघडपणे वाटत असेल, लोकांना कळत नसेल, तरी तो लोप होतो. हे महत्त्वपूर्ण त्यांनी सांगितलं. आणि त्या अनुषंगाने आमच्या संस्थेचं हे काम आहे की सामान्य भाषेमध्ये लोकांना कळ असा धम्मा सांगणारे लोक आम्ही इथे आणत असतो. हा आमचा उपक्रम आहे दरवर्षीचा. धम्मबंधूंनो, ही गोष्ट सांगत असताना मला एक महत्त्वपूर्ण मुद्द्यावर यावं असं वाटतं. बाबासाहेब म्हणाले होते की ज्या समाजामध्ये 20 डॉक्टर, 20 इंजिनियर, 20 वकील पैदा होतील, त्या समाजाकडे कुणालाही डोळे वाकडं करून पाहण्याची हिंमत होणार नाही. पण मला प्रश्न पडला, आज आपल्या समाजामध्ये हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर, हजारो वकील आहेत, परंतु आपल्या समस्याचं समाधान झालं नाही. याचं कारण काय? कारण बाबासाहेबाला कुठला डॉक्टर अपेक्षित होता? आपल्याला वाटतं तपासणारा डॉक्टर, गलत. बाबासाहेबाला या व्यवस्थेची चिरफाड करणारा डॉक्टर अपेक्षित होता.
बाबासाहेबाला सोशल इंजिनिअरिंग बांधणारा डॉक्टर जे आहे इंजिनियर आहे तो अपेक्षित होता. बाबासाहेबाला तो वकील अपेक्षित होता. या देशामध्ये जे उपेक्षित लोक आहेत, जे वंचित समूह आहेत, त्यांचा आवाज बनवून समोर येणारा वकील अपेक्षित होता. परंतु या उपेक्षित वंचित समाजाला खऱ्या अर्थानं डॉक्टर वकील इंजिनियर मिळाले नाही. हजारोने डॉक्टर वकील इंजिनियर निर्माण झाले आहेत, परंतु ते समस्याचं समाधान होऊ शकले नाही. कारण बाबासाहेबाला अपेक्षित जे डॉक्टर इंजिनियर वकील पाहिजे होते ते आपल्याला मिळाले नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायची गोष्ट आहे की या धम्मप्रबोधनाच्या माध्यमातून आपण ही धम्म चळवळ गाव खेड्यापर्यंत नेताना एक महत्त्वपूर्ण बाबासाहेबाचा संघर्ष आपल्याला कळला पाहिजे की बाबासाहेबांना हे संघर्ष उभा करताना बाबासाहेबाला किती यातना झाला. बाबासाहेब म्हणाले की जेव्हा मी आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत सर निर्जीव टेबल होता. बाबासाहेब म्हणाले की मी जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली माझ्यासोबत निर्जीव टेबल होता. बाबासाहेबांनी 26 वर्ष घेतले. एका शेड्यूल कास्ट फेडरेशनचं फक्त शेड्यूल कास्ट लोकांचं संघटन उभं करण्यासाठी या महामानाला 26 वर्ष लागले. एका फक्त शेड्यूल कास्ट लोकांसाठी. बाकीचे तर किती मोठा समूह आहे या देशामध्ये. बाबासाहेबांनी 26 वर्ष घेतल्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन नागपूरला घेतलं. 19-20-21 जुलै 1942ला नागपूरला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन घेतलं. जे अधिवेशन इतकं विशाल होतं की ज्या अधिवेशनमध्ये 50,000 पुरुष प्रतिनिधी आणि 25,000 महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. भारतामधलं सर्वात मोठं अधिवेशन आहे. त्या अधिवेशनच्या आधारावर बाबासाहेबांना मंत्रिपद भेटलं. कारण संघटन काय असते, संघटनात्मक आंदोलन करताना संघटन किती महत्त्वपूर्ण असते हे बाबासाहेबांनी बुद्धाजवळून शिकले होते. कारण बुद्धांनी काय केलं, जगातला सर्वात मोठा संघटक बुद्ध आहे. जगातला सगळ्यात मोठं संघटन बुद्धाजवळ होतं. असं म्हणतात की सम्राट अशोकांनी जेव्हा तिसरी धम्मसंगीती भरवली तेव्हा 60,000 इन्फेक्टेड जे घुसपेटी भिक्षू आहे त्यांना हाकललं होतं. म्हणजे जर 60,000 हाकललं तर आतमध्ये किती असेल. म्हणजे याचा अर्थ जगातलं सर्वात मोठं संघटन जर बुद्धांनी निर्माण केलं तर ते स्ट्रॅटेजी बाबासाहेबांनी कशी आजमावली. बुद्धांजवळची स्ट्रॅटेजी कशी होती. संघटन निर्माण करत असताना काही स्ट्रॅटेजी असतात, रणनीतिक गोष्टी असतात, त्या आपण शिकल्या पाहिजे. बाबासाहेबांनी संघटनात्मक निर्णय कसे घेतले फार महत्त्वपूर्ण आहे. आणि बाबासाहेबाला जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा बाबासाहेबांनी असा विचार केला की आपल्या समूहामध्ये असा मेसेज जाऊ नये की आता मला मंत्रिपद मिळालं, आपलं सगळं संपलं. लोकांना असं वाटतं की आपल्याला मंत्रिपद मिळालं म्हणजे आपलं सगळं संपलं, आपलं झालं, आता आपण मंत्रिपद मिळालं बाबासाहेबाला, आपलं आंदोलन संपलं, असा मेसेज जाऊ नये. म्हणून बाबासाहेबांनी त्या अधिवेशनच्या कलंकुनी भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की माय फायनल वर्ड advice to you is educate, organize and agitate your faith and never lose hope. And I specially tell to you, our battle is not for wealth and not for power. बाबासाहेब काय म्हणाले, our battle is not for wealth and not for power. It is the battle for hurtlemation of human personality which has been suppressed and mutilated by Brahmin social system. ही जी सोशल सिस्टीम आहे याच्या विरोधात माझी लढाई आहे. माझी काही लढाई सत्ता आणि संपत्तीसाठी नाही, रिझर्वेशन साठी सुद्धा नाही. बाबासाहेबांचं आंदोलन सेपरेट राईट्स अँड सेपरेट इलेक्टोरेटसाठी होतं.